शारदा कदम प्राइम टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात राज्यातल्या राजकारणातल्या या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीनं करूया। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या युतीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे आणि ही चर्चा होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधल्या एका कार्यक्रमात युतीचे संकेत दिलेत। राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणत त्यांनी भविष्यात राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेईल असं म्हणत भाकीत व्यक्त केलंय। तर ठाकरेंनी सुद्धा उद्या काय होईल हे आपण आता सांगू शकत नसल्याचं म्हटल्यानं पालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा जोर धरतात। दरम्यान याआधी सुद्धा विधानसभा निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची 3दा भेट घेतली। सोबतच हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटलेले। सामनातनं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक सुद्धा केलं गेलं होतं। याच पार्श्वभूमीवरती दोघांच्याही मनोमिलनाच्या चर्चा जोर धरतात। कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही। काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं। उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं। असं व्हावं असं बिलकुल नाही किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचा मी नाही। पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल। त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल। बघू ना आपण आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही। नाही मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात। त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात, कारण केव्हा कसं काय होईल। आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतात गोष्टी। त्या दोघांची वक्तव्य म्हणजे युतीचे संकेत आहेत का याची चर्चा रंगू लागली आहे। दुसरीकडे दौंडमधल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भावाला निरोप पाठवला होता की मुलाला उभं करू नको, परंतु त्यांनी ऐकलं नाही असं म्हणत दादांनी टोला लगावला। तर आमचं चांगलं सुरू असून सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरी बाहेर आपण काळी बाहुली बांधणार आहोत अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा अजित पवारांनी केली। माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48,000 पडला। मी माझ्या भावाला निरोप पाठवतो, नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू। अरे नाही, बारामती साहेबाच्या माग आहे म्हणलं आहे, मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे आणि मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं। मी आपला गप बसलो, सगळं खानदान माझ्या विरोधात प्रचार करत होतो। पहिल्यांदा योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली, काय दिले तर 1,500 रुपये। 1,500 काय होते, 1,500 काय होते ते कळलं सगळ्याला। चांगल्या योजना आल्यानंतर समाज कसा उभा राहतो हे चांगलं कळलं। एवढ्या भरभक्कम पाठिंबा आलेला, त्याला कुठेही आता दृष्ट लागू देऊ नका। आम्ही आपली काळी बाहुली आता देवगिरीला बांधतोच आणि या पद्धतीने आपण जाऊ। आणि तिकडे सांगलीमध्ये भाजपच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन केलं गेलं होतं। नितेश राणे यांच्याकडे भाजपमधला हिंदुत्ववादी चेहरा म्हणून सध्या पाहिलं जातं, कारण गेल्या काही दिवसात नितेश राणेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आक्रमक भूमिका घेतली आहे, तसं भाष्यही केलंय। नितेश राणेंनी विरोधकांना या सभेत बोलताना ईव्हीएमचा एक वेगळाच अर्थ स्पष्ट करून सांगितला। हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार आपण स्पष्ट ठेवायला हवेत। ईव्हीएमच्या नावानं विरोधक बोंब मारतायत, त्यांना ईव्हीएमचा अर्थच कळलेला नाही। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं म्हणत नितेश राणेंनी सांगलीमध्ये काहीसं आक्रमक आणि वादग्रस्त विधान केल्याचं दिसतंय। ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोंबलतात, हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो। आमच्या ते एक बाहेर येतात मतदान करायला, हिंदू समाज येऊ शकत नाही। ईव्हीएम वर दोष देतात। आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही, हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलंच नाही। ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला। म्हणून आम्ही ईव्हीएम करून निवडून आलो आणि आपण काय बोलतो, ईव्हीएम
यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते कोणत्या आधारावर मिळालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, हे सगळं बघून त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. आता हे मिळालेलं आहे. माझी एक विनंती आहे, खूप जबाबदारीचं पद आहे. आता मंत्री म्हणजे सगळ्यांचे मंत्री आहे तुम्ही, आणि कमीत कमी आता तुमची एक घाणेरडी मानसिकता तुम्ही बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी काय चांगला करता येईल याच्या बाबतीत बोललं तर बरं होईल, मला असं वाटतं. एखाद्या मंत्रींनी फक्त एकाच जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करून बोलणं हे त्यांनी आता सोडावं. मी सर्वच मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याच्यामुळं आज आम्ही सर्वजण सत्तेत आहोत. आणि सत्तेत असणारा मंत्रीला एका विशेष जातीबद्दल असं वक्तव्य करणं हे निंदनीय आहे. ह्याच्यापुढं त्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांना जसेच तसं उत्तर दिलं जाईल. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती करतो की आपण आपल्या ह्या मंत्रीला आवर घालावं, आणि जर त्या मंत्रीला त्यांच्या मंत्रिपदाचं महत्त्व कळत नसेल तर त्यांनी त्या मंत्रिपदावरनं पाय उतारवावं. आणि एकीकडे या सभेतलं नितेश राणेंचं वक्तव्य चर्चेत आहे, तर दुसरीकडे माजी मंत्री सुरेश खाडे यांनी सुद्धा असंच एक विधान केलं. या सभेला उद्देशून भाषण करताना हिंदू राष्ट्राची गर्जना खाडे यांनी केली आणि केंद्र सरकार त्या दृष्टीनं पावलं उचलतंय, त्याला आपण साथ द्यायला हवी अशी विनंती केली. 2-4 मिनिटांच्या आपल्या भाषणात मिरज मतदारसंघाला त्यांनी मिनी पाकिस्तान असंही संबोधलं. त्यामुळे त्यांनी मतदारांचा जाहीर अपमान केल्याचं बोललं जात आहे. राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही, पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत. आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे. आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही. हिंदू चांभार म्हणून लावलं जातं आम्हाला, त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत. राजे लक्षात ठेवा, त्यामुळे आम्ही मागे नाहीये. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, बरोबर का? आणि 4 वेळा दिवस आम्ही झेंडा लावलाय, चौकार मारलाय. मगाशी तुम्ही हाटरी झाली म्हणणार, चुकीचं म्हणणार, पण तिथं चौकार मारलाय आम्ही विरोध बघून. त्यामुळे असं नाहीये, पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याला ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार, आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं घसघशीत यश मिळवलं, पण विधानसभेत त्यांना अपेक्षित यश काही मिळवता आलं नाही. विधानसभेत महायुतीनं महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. त्याच पराभवावरनं सुरू झालेली धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं एकमेकांची उणीधुणी काढली जात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी नवीन वादाला तोंड फोडलंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवरती त्यांनी बोचरे वार केले, टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतली सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षानं स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. त्याचमुळे ही धुसफूस महाविकास आघाडीच्या फुटीची नांदी तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांबाबत केलेलं एक वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. विधानसभेनंतर काँग्रेसची पाठ मोडली आणि शिवसेना झोपेतनं बाहेरच आलेली नाहीये म्हणत त्यांनी या दोनही पक्षांवर निशाणा साधला. पण कोल्हेंची हीच भाषा काँग्रेस आणि शिवसेना दोनही पक्षांना रुचलेली दिसत नाहीये. अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं. त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्याच मित्रपक्षातल्या अमोल कोल्हेंनी केलेल्या एका विधानाबद्दल. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अमोल कोल्हेंनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर टाकणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झालाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली आणि याच बैठकीत अमोल कोल्हेंनी आपल्याच मित्रपक्षांना कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. ठाकरेंची शिवसेना अजून झोपेतून जागी झालेली नाही. मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे विरोधी पक्ष म्हणून वाढण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्कोप आहे. पराभव आधी मनात होतो आणि मग रणांगणात. मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे हे लक्षात ठेवा, असं म्हणत
अमोल कोल्हेंनी स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देतानाच मित्रपक्षांना शाल जोडीतनं लगावले होते. पण अमोल कोल्हेंचं हेच विधान मित्रपक्षातल्या ना काँग्रेसला रुचलं ना शिवसेनेला. तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत. कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा. महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. बचेंगे वगैरे काही नाही. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही. अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे. त्यांच्याशी मी काय बोलणार. त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे. महाविकास आघाडीतल्या सुंदोपसुंदीवर सत्ताधाऱ्यांनाही टीकेची आयती संधी मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेनं अमोल कोल्हेंच्या विधानावरनं ठाकरेंच्या सेनेला जोरदार टोला हाणलाय. उभाठाचं महत्त्व आता संपल्याचं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत सुद्धा एक मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी टिकणारच नाही. तुम्ही पाहिलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकाच्या विरोधात काम केलं, एकमेकाला पाडण्याचं काम केलं आणि आताही त्यांना एकमेकाबरोबर राहण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही. म्हणून सर्वप्रथम उभाटाने सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाहीत. म्हणून आलबेल वगैरे काही नाही आहे. ते त्यांचं आता कोण कुणाबरोबर जाईल हे तुम्हाला एक महिनाभरात दिसेल. राज्यातल्या पालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. अगदी तेव्हाच महाविकास आघाडीतल्या कुरबुरी सुद्धा समोर येतात. एकीकडे दोनही राष्ट्रवादीच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे आणि भाजपची सलगी भुया उंचावणारी ठरतेय. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पालिका निवडणुकीत आघाडी म्हणून सामोरं जाणार की तिघांचे मार्ग वेगळे असणार हे पाहावं लागेल. आणि त्यासाठीच तर एकमेकांची उणीधुणी काढून भविष्यातल्या फुटीसाठी वातावरण तर निर्माण केलं जात नाहीये ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाचं अपहरण केल्याचा प्रकार घडला. अवघ्या 15 सेकंदात 4 अपहरणकर्त्यांनी या तरुणाला कारमध्ये कोंबलं. तरुणाला गाडीत कोंबत असताना एका अपहरणकर्त्याचा मोबाईल खाली पडला आणि त्याच मोबाईलच्या आधारे पोलिसांनी या अपहरणकर्त्यांचा शोध लावला आणि तरुणाची सुटका केली. शहरातल्या सिटी चौक भागात ही घटना घडली. अपहरण करण्यात आलेला तरुण सराफा कामगार असल्याची माहिती आहे. पैठणच्या दावरवाडीत राहत असलेल्या एका तरुणानं दागिने घेण्यासाठी या तरुणाकडे 8 लाख रुपये दिले. पण पैसे देऊन सुद्धा त्याने दागिने काही दिलेच नाहीत. वारंवार पाठपुरावा करून ना पैसे मिळाले ना दागिने. त्यामुळे अखेर या तरुणालाच उचलून देण्याचा कट रचला गेला. मात्र घाई गडबडीत मोबाईल खाली पडला आणि त्यांचा डाव फसला.